नमस्कार मित्रांनो, मी योगेंद्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज आहे आमच्या दादाकडे सत्यनारायणची पूजा आहे, तर तिकडे चाललो आहे, तुम्हाला दाखवतो। चला तर मग सत्यनारायणच्या पूजेला। ही तुळशी दुर्वा, ही चाफ्याची फुलं, हे तोरण बांधायला मेट आंब्याची पानं आहेत ते। हाय बेल, इकडे पूजेची तयारी झालेली आहे, केलबी पण आणून झालेले आहेत। पूजेसाठी मखर तयार करतायत आमचा जितो बाबा आणि विष्णू दादा। डेकोरेशन वाले किती असले तरी आयडिया आम्हाला द्या लागतो। इकडे आमचा जितोबा मकर तयार करतोय पूजेसाठी, आणि इकडे आमचे हे विष्णू दादा आहेत। ते नेहमी आमच्या गावामध्ये कुठली पूजा असेल तर तिकडे मकर बनवते, आणि ते चांगले कारागीर आहेत। हो, शिकायला पाहिजे सर्वजण। हे काट्यामध्ये फिटिंगसाठी ना, फिटिंगसाठी आजी तेव्हा हे काट्यामध्ये फिटिंगसाठी ना एकदम। इकडे बघा पूजेच्या जेवणाची तयारी चाललेली आहे। इकडे ही आमची आई आहे, काय बोलते, भाजी कापताय ना, जेवणाची तयारी करताय, जेवणाची तयारी। हे फणसाची भाजी बनवत आहेत। थंड झालेला बागार त्यांना राग नाही, राग नाही हो नाही, मोठ्याला गणपतीला हसवायचं। तर फायनली पूजेचं मखर तयार झालेलं आहे। पाया पडून घ्या, माझा बरंच आंबा दुसरा जवळ नाही। हे स्टँड बघ असेल तर बघ, तांब्याचा म्हणून बघा ना, पुस्तक आणा गेलं। दुसरं एक लागेल तांब्यात आमन, मग ते स्टीलचं असलं तरी चालेल। त्याच्यात चमचा पळी स्टीलची, तांब्या आणि ताटली देवधुवाला, वरती फक्त तांब्याचं हवंय। हो ते आहे, ते काय ते इकडे ते विलेज इथं मांडायला गेले ना वरती आतमध्ये, उसून दे तू।
उसा हवाय त्याला लहान होईल ना. हो जरा वाळा येतो तर एका ग्लास मध्ये पंचामृत हवंय आपल्याला. पंचामृत दूध, दही, तूप, मध, साखर. होय पंचामृत. आपण दही बी कुठे ठेवले ते आहे दही बी लागेल कपाटात दही 4 बाटली इतकी दिली सर्व दोन लागतील ना वाट्याची बाटली ते पण लागेल ना बारकी बाया लावण्या त्याच्यात अंदर नाही पूजेच्या ह्याच्यात नव्हती अत्तरची वाटली ना काय ते साहित्य पूजेच्या ह्याच्यामधला बारकी पूजेला त्याच्यामध्ये नाही नव्हता काय ते दादाला माहिती आहे. ग्लास में द्या थोडासा बरं 20 रुपये सुट्टे द्या मला. शिक्का पाहिजे शिक्के लागला तर घ्या सुट्टे ए वहिनी हा ते सुरत नंतरचा मग शाप करतात. एक सामान आरतीला होईल. एक सामान आरतीला होईल. हो आरतीला होईल ना वरून आणायचं. ₹20 द्या. आताचे ना हो, कसंही चालेल. चालतील. चालेल चालेल. ग्लास आणला गेले जाण्याला पिन लावलेली हा दादा काढले नाही सकाळी बघितले. कुठे आहे कुठं दिलाय? ह्या साहित्यामध्ये याच्यात असेल की या पिशवी. हा याच्यातच आहे ह्याच्यामध्ये आहे ना याच्यातच नाही हा आहे काय गंध वगैरे ह्याच्यामध्ये कशी ताटात काढून ठेवायला पाहिजे ते तांब्याचं ह्याच्यामध्ये काढू पंचामृत हे करायला. हा ते बनवून टाका. हे काय आहे? आलेला पंचामृत काय कुंड कशाला येते पूजेला
अरे बाबू माझ्याकडे 2 काढायचं चालू नाही कुठे झाला माझ्याकडे काय तिकडे आहेत क्लास नाही म्हणजे इकडची नेलेली असते घेतली क्लास गुळ खोत्र आहे ना काय करू आम्ही तू तुमची शीट घेऊन ठेवा ना तर माझी शीट कुठं तुम्ही कशा ठेवू ठेवू इथं टाकून ठेव करून घेता सर्वे स्वस्ति कुर्वन्तु सर्वदा स्वाहा सदा जागा होत नसेल तर इकडे बसू दे. पण सरबत नंतर बसतो सरबतची टाकी तिकडे न्यायला सांग. सरबतची टाकी तिकडे न्यायला सांग. सरबत पिता गांधी असतो देवलश्चैव विश्वामित्रस्तथान्यरः. करूया सुरुवात. 3 वेळा पाणी पिया, 4थ्या वेळा पाणी तांब्यात सोडून द्या. डाव्या हातात पळी घ्या, उजव्या हातावर पाणी घ्या, 3 वेळा पिया, 4थ्या वेळा ताटलीत सोडून द्या. तुम्ही त्यांच्या हाताला हात लावून ठेवा. पिया. केशवाय नमः. उजवा लावला जाता ना. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. केशवाय नमः ना हातावर घेऊन थोडा. गोविंदाय नमः. समोर ते तांदूळ ठेवलेले बघा. दोघांनी पण 4-4 तांदूळाचे दाणे हातात घेऊन नमस्कार करून ठेवा. श्रीमन महागणाधिपतये नमः. मोजून 4 घेतले तर काय नाही. एकाने असं केलं होतं त्याला 4. आपलं 4 म्हणजे म्हणण्याची पद्धत असते. भरपूर घेऊन नका, थोडेसे घ्या. एक जण अगदी मोजून घेत होता, नंतर माझ्या लक्षात 4 म्हणजे आपलं बोलण्याची पद्धत. 4 के 10 आले म्हणून ते बिघडत काही नाही, थोडेसे घ्या. ते झालं. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः. ते मी आता ह्याच्यामध्ये टाकलंय थोडं, त्यांना नेऊन ठेवलं तरी पण चालेल. हो, मी तांब्यात टाकलंय. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. नमस्कार करून ठेवा. मनामध्ये विघ्नार्थ्या गणपतीचं ध्यान करायचं आणि आवाहन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री महागणपती देवताभ्यो नमः. ध्यायामि चिंतयामि आवाहयामि. तांदूळ सुपारी म्हणले बघा, त्याच्यावर तांदूळाचे दाणे वाजव आणि पण आवाह्य बस. विडा येतो मागे तांदूळावर सुपारी येते. तांदूळावर हा बरोबर ती आवाह्य. आता फुलाने तिथे 2 वेळा पाणी सुटला. एक फुल महागणपती देवताभ्यो नमः. नानीयं समर्पयामि, हस्तयोर्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि. श्री महागणपती देवताभ्यो नमः. आता करंगळीजवळचं बोट पाण्यामध्ये बुडवा. या गंधबरोबर घासा म्हणजे गंध येईल. त्या सुपारीला म्हणजे गणपतीला लावा. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्री महागणपती देवताभ्यो नमः. तांदूळ वा. अलंकारार्थ अक्षतां समर्पयामि. तुम्ही वहिनी हळद कुंकू आणि अक्षता वा. हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. आता गुरुवार आमची बेबी बघा, बेबी आल्या पूजेला आलाय. समर्पयामि. श्री महागणपती देवता प्रसाद रेडी झालेला आहे. समर्पयामि. एक लाल जास्वंदी
निर्वाणी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव ए वहिनी तांदूळाचे दाणे आणि फूल असा हातात घेऊन ठेवा. तर काल पूजा वस्तीला ठेवली होती. आज पूजेचं विसर्जन करण्यात तुम्हाला दाखवते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर तुम्हाला हा सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.